Yes. Hello, friends. Myself, Professor R.B. Shinde. Welcome to Unique Academy. बघा, युनिक अकॅडमी सांगलीमध्ये आम्ही केमिस्ट्री शिकवणारे सर्व टीचर्सनी एकत्र येऊन सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये मी रवींद्र शिंदे, काही वेळेला R.B. शिंदे म्हणतात, ओळख पाहिजे म्हणून नाव सांगतो आहे सुरुवातीला. फर्स्ट लेक्चर आहे, केमिस्ट्री शिकवणार तुम्हाला. आणि थोडीशी इंट्रोडक्टरी लेक्चर, पहिलं लेक्चर आहे आपल्या अकॅडमीचे 11वीच्या स्टुडंटसाठी, नाही का. 11वीसाठी चालू आहे आपलं, नाही का. 11th आणि त्यामुळे थोडं केमिस्ट्री पण सुरू करू, थोडं जनरल पण बोलू, पहिलं लेक्चर असल्यामुळं. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण हे ऑनलाईन सुरू करतो आहे. त्याचे कारण तुम्हाला माहिती आहे. क्लासेस आपले रेग्युलर असतात, पण हे कोरोना आणि त्याच्या सगळ्या कारणासाठी तोपर्यंत आपण असं चालू ठेवूया. याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदाच एक गोष्ट क्लिअर करतो की सुरुवातीचे एक 8-10 दिवस हे जे लेक्चर्स आहेत, म्हणजे माझे केमिस्ट्रीचे आणि इतर फिजिक्स, मॅथ्स, बायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स जे कोणाची काय असतील, ते आपली जी 11वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठीचा जो व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती आम्ही यूट्यूब चॅनलची लिंक टाकू. म्हणजे आमची केमिस्ट्रीचं माझी मी लिंक टाकणार असं. हे एक 8 ते 10 दिवस, कारण ॲक्च्युली आपलं जे लेक्चर्स चालणार आहेत, जे काही महिने, म्हणजे किती महिने त्याचा अंदाज नाही, पण समजा असं म्हणू आपण काही महिने, 2 म्हणा, 3 म्हणा, हे असंच घ्यावं लागणार आहे. 8-10-15 दिवसाची गोष्ट असती तर आपण घेतलंच नसतं, डायरेक्टच क्लास सुरू केला असता. तसं एवढं लाईटली घेण्यासारखं पण नाही आहे, घाबरण्याचं कारण नाही आहे, मार्ग आहेत. आणि झूम वगैरे अशा मार्गाने घेतलं तर तिकडं रेंज नसते स्टुडंट्सकडे. मग तिथं PPT किंवा असं काही ऑलरेडी लिहिलेलं वेगळ्या पद्धतीने घेतलं तर ते चांगलं आहे, पण असं बोर्डवर लिहून शिकवणे वगैरे त्याला ते सूट होत नाही. कारण एका वेळेला ते लाईव्ह सुरू झालं आणि ते एक 50 विद्यार्थी असतात नॉर्मली आपल्या बॅचमध्ये, एकच बॅच असते 50, तर त्यातलं एक 15-20 विद्यार्थ्यांच्याकडे रेंजच नसते. असं काहीतरी होऊन बसतं आणि बघितलं ते इट डझंट वर्क. त्याच्यापेक्षा हे तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता. आणि ॲक्च्युली एक 10 दिवसानंतर अतिशय चांगला क्वालिटीचं एक वेबसाईट आणि सॉफ्टवेअर असं म्हणूया की त्याच्या थ्रू क्लासेस चालणार आहेत. फक्त त्याचं काही टेक्निकल काम एक 8-10 दिवसामध्ये कंप्लीट झालं की मग त्यावेळेला तुम्हाला ते सगळे तो पेज ओपन केला की त्याच्यावरती ओळीने टॉपिक, मग त्याचे लेक्चर्स, आणि मग ते पुन्हा पुन्हा तुम्ही बघू शकता. मग त्याच्या थ्रू MCQs, त्याच्या थ्रू अगदी बोर्डच्या टेस्ट, हे सगळं होणार. त्याचबरोबर जे शिकवतो त्याला रिलेटेड नोट्स असतात ते पण तुम्हाला आम्ही पुरवणार. आता ते आम्ही आमच्या ऑफिसमध्ये पण जसं टॉपिक, म्हणजे आज मी इंट्रोडक्टरी लेक्चर, असं आज आणि उद्या मला थोडं बेसिक इंट्रोडक्टरी, पण तो टॉपिक, तो जो पार्ट घेणार आहे दॅट इज अंडर सम बेसिक कन्सेप्ट्स इन केमिस्ट्री. तो नॉर्मली SBC म्हणतात, तो टॉपिक आहे. पण ते 9th-10thमध्ये तुम्हाला झालेल्या कन्सेप्टचंच जरा डिस्कशन आणि त्याचे जरा बारकावे ते घ्यायचं आहे. तर ते जेव्हा एक 10-1 दिवसाच्या नंतर जेव्हा ती आपली वेबसाईट थ्रू होईल सुरू, त्यावेळेला तुम्हाला आणखी चांगल्या क्वालिटीचं युनिफॉर्म, आवाज पण, माईक वगैरे आवाज छान असेल आणि बोर्डवरचं पण चांगलं दिसेल, आणि ओळीनी ते लेक्चर्स, त्याचा सिक्वेन्स, टेस्ट, कोण प्रेझेंट आहे, ॲबसेंट आहे, आम्हाला पण सोयीचं, असं सगळं ते व्यवस्थित होईल. तोपर्यंत जसं आम्ही पूर्वी वर्क फ्रॉम होम करत होतो आपलं पद्धतीने, तोपर्यंत हे आपण यूट्यूब चॅनल आणि ती लिंक आम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपवर देऊ, ते चालू ठेवूया आपण. ओके. येस. थोडंसं आज पहिलं लेक्चर आहे म्हणून मी थोडं जनरल इंट्रोडक्टरी बोलतो आहे. ओके. तर असं चालू ठेवूया. आणि त्याचा दुसरा एक फायदा तुम्ही असं करू शकता की जोपर्यंत व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला आपल्या म्हणजे यूट्यूबची लिंक तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर येते,
ते तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता, तर ती तुम्ही तुमच्या मित्रांच्यामध्ये शेअर पण करू शकता. तोपर्यंत त्यांनाही फायदा होऊ दे. बिनधास्त शेअर करा, बघू देत. एकदा ते एक 10 दिवसानंतर आपली सॉफ्टवेअर सुरू होईल, त्यावेळेला जे स्टुडंट्स एनरोल झालेत त्यांच्या त्या रजिस्टर्ड जे काही असेल ईमेल आणि किंवा मोबाईल, त्याच्यावरती त्यांनाच ते बघता येईल असं त्या सॉफ्टवेअरमध्ये असतं. म्हणून तोपर्यंत तुम्ही हे सगळं पाठवू शकता. ओके, ठीक आहे. आणखी काही व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही काही शंका वगैरे विचारू शकता तुमची, की हे जे काही तुमच्या मनात असेल. तर त्याच्या नेक्स्ट लेक्चरला ते 1-2-3 मिनटं असं एक सुरुवातीला थोडं इंट्रोडक्शन, तुमच्या काही शंका असं करत करत काही 1-2-3 लेक्चर आपण कन्सेप्ट घेऊ. आणि नंतर एकदा सुरू झालं की मग 2020 सारखं म्हणजे व्यवस्थित घ्यायचं. ओके, येस. आणि परत तुमचे फीडबॅक असतात त्याप्रमाणे चेंज करायचं. ठीक आहे. तर 10th, आफ्टर 10th नाव यू हॅव एंटर्ड इन 11th. मग त्या वेगळ्या वेगळ्या MST CET, नीट, JEE मेन्स, त्याच्यासाठीच आपला क्लास आहे. त्याच्यासाठीच बोर्डचा अभ्यास व्यवस्थित आणि परत MCQs हे सगळं होणार त्याच्यासाठीच आहे. ओके, बोर्ड वेगळं आणि MCQs किंवा नीट असं काही नसतं. त्याचे एक्स्ट्रा क्वेश्चन्स आणखी परत आपणच नंतर घेत असतो. त्या अर्थाने ते टू सर्टन एक्सटेंट. पण हे वेगळं ते वेगळं असं नसतं, ते सांगून ठेवतो. हे सगळं पुढं टप्प्याटप्प्याने पुन्हा पुन्हा होत राहील. पण सुरुवातीला मी सांगितलं म्हणजे हे सगळं MST CET, नीट आणि JEE मेन्स याला समोर ठेवून बोर्डचं टीचिंग, परत MCQs आणि त्यानंतर परत डिस्क्रिप्टिव्ह पेपर टेस्ट, हे सगळं व्यवस्थित होणार. फक्त सुरुवातीचे एक 10 दिवस आपण यूट्यूब चॅनल थ्रू बघूया आणि नंतर मग सॉफ्टवेअर थ्रू, आणि नंतर केव्हा डायरेक्ट क्लास सुरू होतील तर त्यावेळेला तिथं. आता ते लिंक एक सांगून ठेवतं की लिंक थ्रू म्हणजे सॉफ्टवेअर जे आमचं वेबसाईट थ्रू जे बघणार, तर ते रेग्युलर क्लासला येतात त्याच्यासाठी तर आहेच, पण ती फॅसिलिटी जेव्हा सुरू होईल त्यावेळेला ती आपल्या क्लासला नसणार आहे. महाराष्ट्रात कुठेही आम्ही थोडंसं इंग्लिश मराठी असं मिक्स मुद्दाम ठेवलं आहे महाराष्ट्रातल्या मुलांना उपयोगी यावं म्हणून. तर ते कुठेही ते ते जाऊ शकते आणि ते बघू शकतात. त्यांचे दुसरे कुठले क्लास असले तरी, आणि त्याचाही त्यांना फायदा होईल. पण तुम्हाला जास्त फायदा होईल कारण तुम्हाला हे पण आणि नंतर रेग्युलर लेक्चर असं असणार आहे. ओके, जस्ट एवढं सांगितलं. मोल कन्सेप्ट एकदम बेसिक कन्सेप्ट आहे, पुन्हा पुन्हा लागणारी कन्सेप्ट आहे, अनेक टॉपिक्समध्ये लागते. मोल, त्यानंतर मोलॅरिटी. टॉपिक वाईज व्यवस्थित घ्यायचं नाही, पण एकदा कन्सेप्ट ती माहिती आहे आपल्याला म्हणून तिथून सुरुवात करावी. त्या टॉपिकमधल्या त्या कन्सेप्टचं पहिला इंट्रोडक्टरी लेक्चर असावं असं मला वाटलं. ओके, तर मूल. तर बेसिकली मूल, व्हॉट इज मूल? मूल इज अ, बघा, युनिट ऑफ. मूल कशाचं युनिट आहे? तर बघा, मूल इज अ युनिट ऑफ quantity of, yes, look here what I'm writing, quantity of matter. मोल कशाचं युनिट आहे? क्वांटिटी ऑफ मॅटर. म्हणजे क्वांटिटी ऑफ मॅटर तर आम्हाला किलोग्राम, ग्राम वी यूज, मिलीग्राम. गोल्ड, इफ यू विश टू परचेस दॅट वी कॅनॉट डू इन किलोग्राम फॉर डोमेस्टिक पर्पज. आमची बिझनेस असेल तर गोष्ट वेगळी. तर ग्राम, किलोग्राम, मिलीग्राम हे क्वांटिटी, युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर आहेतच नाही का. युनिट्स वेगळे वेगळे असतात, व्हॉल्यूमचे युनिट्स. लिटर, DMQ म्हणतो, मिलीलिटर नाही का. डिस्टन्स, किलोमीटर, मीटर. तसं हे युनिट काय आहे तर मॅटर. युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर इफ वी से देन नॉर्मली वी आर यूज टू किलोग्राम, ग्राम, मिलीग्राम. हे कशाला नवीन आलं युनिट? तर काहीतरी कारण आहे. म्हणजे पहिला मोल म्हणजे काय समजून घेण्यासाठी पहिला 1 मोल म्हणजे काय समजून घेऊ. मग 1 मोल म्हणजे मग त्याप्रमाणे 2 मोल, 10 मोल, हाफ मोल. आणि मग ते क्वांटिटी ऑफ मॅटर म्हटले म्हणजे मग क्वांटिटी ऑफ मॅटरची युनिट ऑलरेडी दे आर इन यूज, दे आर इन एक्झिस्टन्स. वाय दिस
न्यू युनिट, दॅट ऑल्सो वी विल कन्सिडर. ते तुम्हाला समजणार. ओके, तर ती झालेलीच गोष्ट त्यातले ते बारकावे व्यवस्थित समजून घेणे असा तो मुद्दा आहे. 9-10th हे झालेलं असतं तरीसुद्धा. तर म्हणून मग वन मोल कशाला म्हणायचं ते आपण बघूया. सो व्हॉट इज वन मोल? व्हॉट इज वन मोल? जरा बघायचं. वन मोल, इट करस्पॉन्ड्स टू दिस नंबर. बघा काय नंबर आहे तो, 6.022. ॲक्च्युली पुढं पण आकडा असतो पण नॉर्मली एवढा लिहितात. 6.022 इंटू 10⁻23 हा नंबर आहे. अवागद्रो हा जो सायंटिस्ट आहे त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला म्हणून तो अवॅगद्रोज नंबर असं ते, अवॅगद्रोज नंबर. मग पुढं हा नंबर मेन्शन करायचा असतो त्यावेळेला. एव्हरी टाईम वी डोंट मेन्शन 6.022 इंटू 10⁻23. तर काय 6.022 इंटू 10⁻23 म्हणजे थोडक्यात बघा 6022 आणि वरती 20 एवढा तो मोठा आकडा आहे. 6022 आणि त्याच्यापुढे 20 zeros इफ वी दॅट मच नंबर. तर तेवढे नंबर, दॅट मच नंबर, दिस मच नंबर ऑफ ॲटम्स, म्हणजे कुठले ॲटम्स असतील एलिमेंट, सोडियम वगैरे, सोडियम, पोटॅशियम, ॲल्युमिनियम असं ॲटम्स, मोलॅक्युल्स, Cl2 मोलॅक्युल, मिथेन CH4 मोलॅक्युल फॉर्ममध्ये असणार, NaOH मोलॅक्युल, ॲटम्स, मोलॅक्युल्स ऑर आयन्स, कोणी आयन्स फॉर्ममध्ये असू शकतात, Cl- आयन, सल्फेट आयन, SO4- आयन, ओके, Br- आयन, NaBr मध्ये Br- आयन. वेदर इट इज ॲटम्स ऑर मोलॅक्युल्स ऑर आयन्स, नाही का, सोडियमसारखा ॲटम असेल, मिथेनसारखा मोलॅक्युल असेल किंवा Cl- सारखा आयन असेल, कोणी असेल, दिस मच नंबर ऑफ ॲटम्स और दिस मच नंबर ऑफ मोलॅक्युल्स ऑर आयन्स इफ दे आर टेकन, एवढे मोजून घेतले. जसं आपण 12 घेतले एखादी वस्तू तर आपण 1 डझन म्हणतो, जसं दिस मच नंबर ऑफ ॲटम्स, मोलॅक्युल्स ऑर आयन्स इफ टेकन, देन इट इज कॉल्ड ॲज वन मोल. मग या नंबरला प्रत्येक वेळेला हा नंबर वापरायचा असेल, चर्चेत घ्यायचा असेल, तर हा जो नंबर आहे त्यालाच मग आपण अवॅगद्रो असं आहे ॲक्च्युली, अवॅगद्रोज नंबर किंवा सिम्बॉल लिहिता ना, सिम्बॉलिकली कॅपिटल एन, मग नायट्रोजनचं सिम्बॉल केमिस्ट्रीमध्ये एन अनेक ठिकाणी अनेक अर्थाने येतो. कुठल्या रेफरन्समध्ये आला त्याच्यावरून ओळखायचं त्याचा अर्थ काय आहे, कारण नायट्रोजनचा पण सिम्बॉल एन आहे, समजलं का. तर अवॅगद्रोज नंबरला पण सिम्बॉल दे यूज एन ऑर समटाईम्स असा कॅपिटल ए पण असा खाली छोटा, समजलं का. असं तर फक्त कॅपिटल एन लिहितात किंवा असं लिहितात. तर एन नंबर ऑफ ॲटम्स ऑर एन नंबर ऑफ मोलॅक्युल्स और एन नंबर ऑफ आयन्स, जे कोण असतील ते, एन नंबर ऑफ ॲटम्स, मोलॅक्युल्स और आयन्स इफ टेकन, देन दॅट क्वांटिटी इज कॉल्ड एज वन मोल. तो एन नंबर म्हणजे हा, याला आपण एन सिम्बॉल म्हणू शकतो किंवा अवॅगद्रो नंबर ऑफ मोलॅक्युल्स. अवॅगद्रो नंबर ऑफ मोलॅक्युल्स म्हणजे ओळखायचे एवढे नंबर ऑफ मोलॅक्युल्स. तर याचा अर्थ 6.022 इंटू 10⁻23 दिस मच नंबर ऑफ, म्हणजेच अवॅगद्रो नंबर ऑफ, म्हणजेच एन नंबर ऑफ, एन तो एन आपण असं म्हणायचं, नायट्रोजनचा एन मिळमिळेतच खणखणीत, एन नंबर ऑफ atoms or molecules or ions if taken, then that substance to atom, molecule, ion जे कोण असेल that is called as one mole. मग याच नंबरला वन मोल का म्हणायचो, असं या नंबरमध्ये विशेष काय आहे. कुठला तरी एखादा 10,000 20,000 सोयीचा आकडा घ्यायचा ना, 1,00,000 वगैरे असं, हा काहीतरी ऑड. देर इज अ रिझन फॉर दॅट, समजा आपण सोडियम घेतलं किंवा इथं मी पहिला जनरल लिहितो, तर वन मोल तो नंबरच काय घेतला त्याचा अर्थ पण इथं कळेल. इक्वल टू इट्स
इफ इट इज वेड, त्याचं वजन केलं, इक्वल टू इट्स एलिमेंट असेल तर ॲटॉमिक, पूर्वीच्या भाषेत ॲटॉमिक वेट आम्ही म्हणायचो आमच्या वेळेत, ॲटॉमिक मास इन ग्राम, म्हणजे एक्सप्रेस्ड इन ग्राम. जसं सोडियमचं ॲटॉमिक मास नाही का, इथे थोडक्यात सांगतो. सोडियम असेल तर सोडियमचं आम्हाला माहिती आहे, सोडियमचं ॲटॉमिक मास 23 आहे. ॲटॉमिक नंबर इज 11, 12 प्रोटॉन्स, 11 प्रोटॉन्स, 12 न्यूट्रॉन्स, 23. मग ॲटॉमिक मास 23 आहे ना, म्हणजे आयसोटोप्स वगैरे थोडंसं बाजूला ठेवून बोलतोय आपण या स्टेजला. पहिलं तर लेक्चर आहे 11th केमिस्ट्रीचं. तर 23 ग्राम ऑफ सोडियम, एक्झाम्पल घेतलं आपण. किंवा एखादा मोलॅक्युल असेल समजा, कुठला घेता येईल, सोपा घेऊ सुरुवातीला, कुठला मोलॅक्युल घ्यायचा, मिथेन घेतलं. ॲटॉमिक मास ऑफ कार्बन 12 अँड ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन, एलिमेंटवाला असेल तर 1. आयसोटोप आणि ॲव्हरेज ते बाजूला ठेवून बोलतोय, सुरुवात आहे. तर 12 + 4 ॲटम्स ऑफ हायड्रोजन म्हणजे 16 इज मोलार मास. मग इक्वल टू इट्स ॲटॉमिक मास इन ग्राम, किंवा मॉलिक्युल फॉर्ममध्ये असेल तर इक्वल टू इट्स, बघा, इट्स मोलार मास इन ग्राम, ग्राममध्ये बरं का. म्हणजे 16,000 मोलार मास आहे. याचा अर्थ मिथेन इन अ सिलेंडर, 16 ग्राम ऑफ मिथेन इफ इट इज वेड अँड टेकन, त्याचे वजन करून घेतलं तर त्याला किती घेतलं म्हणायचं, तर 1 मोल घेतलं म्हणायचं. 23 ग्राम सोडियम घेतलं तर किती घेतलं म्हणायचं, 1 मोल घेतलं म्हणायचं. म्हणजे बघा, ही एक डेफिनेशन आली आपल्याकडे, 1 मोल. गॅस असेल तर आणखी एक डेफिनेशन आहे, पण एकदम सगळं मिक्स करायचं नाही आहे, उद्या बघू आपण ते. ओके, म्हणजे नेक्स्ट लेक्चरला म्हणूया. तर 1 मोल इक्वल टू इट्स ॲटॉमिक मास इन ग्राम. आता आयन असेल तर इलेक्ट्रॉन मास इज निग्लिजिबल, त्यामुळे मग ते Cl मायनस असेल तर ॲटॉमिक मास, ओके, तो जो असेल तो इलेक्ट्रॉनिक मास इज निग्लिजिबल, मास ऑफ इलेक्ट्रॉन व्हेरी व्हेरी निग्लिजिबल. तर इक्वल टू इट्स ॲटॉमिक मास इन ग्राम असं म्हटलं की एक दोन छोटे सोपे एक्झाम्पल डोळ्यासमोर आले. फॉर एक्झाम्पल मला सुरुवातीला सोडियम आला, तर त्याचा ॲटॉमिक मास 23 असतो. याची सवय करून घ्या, विसरला असेल तर 9वी 10वी बुक्स जरा चाळा. तर 23 ग्राम वजन करून घेतलं सोडियम, तर इट इज 1 मोल. किंवा एखादा मिथेनसारखा मॉलिक्युल असेल तर त्याचा मोलार मास 16 आहे. हे पहिला कॅल्क्युलेट करता येत नसेल तर ते करायचं. कार्बनचा ॲटॉमिक मास 12, हायड्रोजनचा ॲटॉमिक 1, मग ते 16 ग्राम ऑफ मिथेन इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम. आता ग्रामच का, मिलीग्राम का नाही, किलोग्राम का नाही. व्हॉट्सअपवर शंका टाका, आपला ग्रुप. ओके, हे रेग्युलर विद्यार्थी जे आहेत, कारण ते येऊ शकत नाहीत म्हणून, आणि काही डायरेक्ट ऑनलाईन बाहेरचे लांबचे जॉईन झालेले असतात, त्यांना पण जेव्हा तो सॉफ्ट वेबसाईट एक 10 दिवसांनी सुरू होईल विचारू शकतात शंका. फक्त तुम्हाला रेग्युलर सोय आहे, डायरेक्ट शिकवणार नाही, तात्पुरतं सगळ्यांनाच. ओके, तर असं का बरं, म्हणजे की जसं की मिथेनचं एक्झाम्पल घेतलं, सोडियमचं घेतलं, इक्वल टू इट्स ॲटॉमिक मास और इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम घेतलं तर त्याला 1 मोल म्हणायचं. तर एकदम आता दोघांचं रिलेशन लावा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. एनी एलिमेंटल फॉर्ममध्ये असतं म्हणून ॲटॉमिक मास, कोणी मॉलिक्युल असतं तर मोलार मास. तर इक्वल टू इट्स ॲटॉमिक मास, फॉर एक्झाम्पल सोडियम तुम्ही नाही का इथे घेतलं आहे 23 ग्राम सोडियम नाही का, 23 मोलार मास आहे, त्यामुळे तेवढे 23 ग्राम ऑफ सोडियम इफ इट इज टेकन. अँड इफ यू मेजर, मग त्यात 23 ग्राम सोडियम आणलं आणि त्याचे जर ॲटम्स मेजर केले, मग त्याचे टेक्निक असतं, टेक्नॉलॉजी. असं काय असं नॉर्मली पेन वगैरे मोजू आपण, खडू किंवा नोटा मोजू, तसं ते मोजता येणार नाही, पण त्याच्या मेथड्स आहेत. ओके, हे वेगळे वेगळे सायन्सचे भाग असतात, पण मोजता येतं एवढं लक्षात घ्यायचं. 23 ग्राम ऑफ सोडियम
एक्झॅक्टली वेट अँड इफ नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सोडियम, या 23 ग्राम ऑफ सोडियममध्ये किती ॲटम्स सोडियमचे आहेत, तर अवॅगोद्रो साहेबांना लक्षात आलं की अरे तो नंबर एवढा येतो. किंवा आपण मिथेन घेतलं होतं, 16 इज दी मोलार मास, मग 16 ग्राम मिथेन घेतलं आणि 16 ग्राम मिथेन असेल तर त्याच्यामध्ये मिथेनची मॉलिक्युल्स 1 2 3 4 5 6 मोजत गेलो मी. ती मोजण्याची मेथड काय असते तो वेगळा बघावा, मोजले तर CH4 मोलॅक्युल्स, मिथेन मोलॅक्युल्स आम्हाला किती सापडले, एवढे सापडले 6.022 इंटू 10⁻23 नंबर ऑफ मिथेन मोलॅक्युल्स. तुमचं लक्षात आलं का? मग एखादा वेगळा एक्झाम्पल चर्चेत घ्या. शक्यतो आपल्या आत्तापर्यंतच्या ओळखीचं वगैरे घ्यायचं नाही का. NaOH घेऊ. आता त्याचा ॲटॉमिक मासवरून त्याचा मोलार मास काढण्याची सवय, म्हणजे ती पण तुम्ही विचारलं तर शिकवणार, चर्चेत पुढे येते, पण 9-10 झाल्यानंतर तेवढं मग पटकन करून घ्यायचं, विचारून घ्यायचं, आपापसात चर्चा करायची. NaOH. आता उलटं विचारतो मी, NaOH ची मॉलिक्युल्स मी दिस मच नंबर ऑफ NaOH इफ आय टेक, मग तो नंबर न लिहिता मी इथं अवॅगोद्रो नंबर सिम्बॉल लिहितो, N नंबर ऑफ NaOH मॉलिक्युल्स किंवा Na लिहितात बरं, मग सांगितलं होतं अवॅगोद्रो नंबर. N म्हणताना मग N म्हणलं काय, किंवा सिम्बॉल लिहिताना N लिहा, म्हणताना अवॅगोद्रोच नंबर म्हणा, म्हणजेच तो नंबर एवढा असतो हे लक्षात असू द्या. N नंबर ऑफ मोलॅक्युल्स ऑफ NaOH, एवढे नंबर ऑफ मोलॅक्युल्स जर मोजून घेतले 6.022 इंटू 10⁻23 एवढे नंबर ऑफ NaOH मोलॅक्युल्स इफ दे आर टेकन, आणि त्याचं वजन करा. अवॅगोद्रो नंबर एवढे NaOH चे मोलॅक्युल्स मोजून घेतले आम्ही आणि त्याचं वजन केलं, तर इट विल बी इक्वल टू इट्स मोलार मास. त्याचा मोलार मास काहीतरी येईल, इट्स मोलार मास इन ग्राम, किलोग्राम नाही, तर त्याचं 40 किलो भरलं नाही, त्याचं 40 ग्राम भरलं, मग 40 ग्रामला आपण किलोमध्ये एक्सप्रेस करू शकतो, डिवाइड बाय 1000 करून. तो भाग वेगळा. एखादी वस्तू ग्राममध्ये ती एक्सप्रेस करताना मिलीग्राम, किलोग्राम, दॅट वी कॅन यूज, नो प्रॉब्लेम. पण मुद्दा इथे डायरेक्ट रिलेशन कसं सापडलं बघा. अवॅगोद्रो नाव झालं, आपण तुम्ही आम्ही अभ्यास करणार इथून पुढं, पूर्वी पण केलेलं आहे, आणि असा नंबर नाही का, आणि मग कोणी एखादं नाव चला असू द्या, घेत नाही, 40 ग्राम ऑफ NaOH जर घेतलं तर आमच्या लक्षात आलं की सोडियम 23, ऑक्सिजन ॲटम आहे तो 32 मोलार मास, ते मोलॅक्युल 16 ॲटॉमिक मास 16 ऑक्सिजनचं. आता आपण कन्फ्यूज होतो, कधी कधी गॅप पडलेला असतो. हायड्रोजन एकच ॲटम आहे म्हणजे +1, हे केलं तर 23 + 16 + 1, आता ते बारीक लिहिलं म्हणजे तुम्हाला कळतं, एक्सप्लेन करताना लिहिलं. इट कम्स टू बी 40 येतं, मोलार मास 40 आहे. मग 40 ग्राम ऑफ NaOH इफ इट इज वेड अँड टेकन, नंबर ऑफ NaOH मॉलिक्युल्स एवढे असतात. असं तुम्ही आणखी काही मॉलिक्युल्स घ्या, आणि शक्यतो सुरुवातीला आपल्याला माहीत असलेले NaOH, सोडियम, मिथेन, HCl असं घेऊन त्याची सवय करून घ्यायची. हे सोपंच आहे, पण त्यातले जर बारकावे, आणि मग त्याच्यावरून मग मोलॅरिटी एक स्टेप पुढं, आणि मग नंतर पुढं जाऊन मग नॉर्मॅलिटी आणि या टॉपिकची इतर मुद्दे, मग तो टॉपिक म्हणून तो, पण त्यातला एक पॉईंट. तर हे या पद्धतीने आपण समजून घेतलं. मग क्लोरीनचं एखादं घरी विचार करून बघायचा. ओके, तर गॅशियस फॉर्ममध्ये असेल तर त्याचं जसं हे 2 पद्धतीने 1 मोलला एक्सप्लेन करता येतं, डिफाईन करता येतं, म्हणजे एक्सप्लेन म्हणजे इट इज, तसं 2 मोल म्हणजे याचा डबल नंबर इंटू 2. म्हणजे तिकडं NaOH एक्झाम्पल घेतलं आपण, तर 80 ग्राम NaOH असेल तर याचा अर्थ 40 ग्राम इज 1 मोल, म्हणजे 80 ग्राम NaOH आणलं म्हणजे किती आणलं, तर मोलच्या भाषेमध्ये 2 मोल आणलं. 80 ग्राम NaOH आणलं तुम्ही गावातून, म्हणजे नंबरच्या भाषेमध्ये किती आणलं, तर 6.022 इंटू 10⁻23 इंटू 2, तो जो काय येईल ते येईल, म्हणजे 6.022 याला 2ने मल्टिप्लाय करा, दॅट्स ऑल. कळतं का? सोपंच आहे. ओके, आणि गॅसेस असेल तर मग आणखी एका फॉर्ममध्ये एक्सप्लेन करता येतं, पण मला आत्ताच ते एकाच वेळेला थोडं कन्फ्युजन तुमचं करायचं नाही, ते पुढच्या 1-2 लेक्चरमध्ये चर्चेत येऊ दे. मोलॅरिटीवर सुरुवात मी नेहमी करत असतो, त्याचे कारण अनेक टॉपिक्सला 11-12 MST CET, नीट, JEE, बोर्ड
मोलॅरिटी वी कॅनॉट अवॉइड. आणि सोपं असलं तरी मग त्यात छोटे 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 बारकावे वाढतात. आणि काही अभ्यास केलेला असेल तर किंवा मी मध्ये जर झूमचे काही लेक्चर्स घेतले होते तर ते तुम्हाला सोपं जाणार, सोपं आहे, बट देर आर सम थिंग्स अँड प्रॅक्टिस इज नेसेसरी. ओके, पदोपदी लागणारी ही गोष्ट आहे. ओके, मग आपल्याला पहिला एवढं तरी लक्षात आलं. आणि मग आणखी 2-4 एक्झाम्पल्स ओळखीचे आपण घेऊन इट्स मोलार मास इन ग्राम किती येतो तेवढे. मग जसं म्हणाला 80 ग्राम जर एनएच असेल याचा अर्थ मोलच्या भाषेमध्ये ते 2 मोल झाले. आणि नंबर ऑफ मॉलिक्युलच्या भाषेमध्ये हा एवढे नंबरचे दुप्पट नंबर 6.022 इंटू 10⁻23 इंटू 2 जो नंबर येईल तो. बरं, 1 मोल 2 मोल हाफ मोल समजलं का. 20 ग्राम ऑफ एनएच घेतले वजन करून आपण, म्हणजे पटकन आता मग हळूहळू सवय होऊन जाते. अरे म्हणजे मोलच्या हाफ मोल इज टेकन, म्हणजे नंबर किती असणार, हा जो नंबर आहे त्याला डिवाइड बाय 2 केल्यानंतर जे येईल ते, दॅट्स ऑल. ओके, म्हणजे हा 6.022 इंटू 10⁻23 याला 2ने डिवाइड केलं म्हणजे 3.011 इंटू 10⁻23 दॅट्स ऑल. काही अवघड नाही, हे सगळं आपण केलेलं आहे, फक्त अशी सवय करून घ्यायची. आणि मग मोल कन्सेप्ट शिकतो आपण तर वाय वी क्वांटिटी ऑफ मॅटर तर एवढे आपण आधी बघितलेले आहे. आणि मग हे मोल नंबरच्या भाषेमध्ये बघा, म्हणजे पहिला काय कळलं आपल्याला की मोल इज युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर. ओके, मग या 6.022 इंटू 10⁻23 हा जो नंबर आहे एवढा नंबरला मग ते ॲटम्स असतील, कुणाचे मॉलिक्युल्स असतील किंवा आयन्स, दिस मच नंबर, तर त्याला 1 मोल म्हणायचं. आणि तेच वजनाच्या भाषेमध्ये पण एक्सप्रेस करता येतं की इक्वल टू इट्स ॲटॉमिक मास ऑर इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम. आणि मग एक्झाम्पल घेतले आपण, NaOH घेतलं, मिथेन घेतलं, नाही का. जसं तुम्ही 8 ग्राम मिथेन वजन करून घेतलं, इफ 8 ग्राम ऑफ मिथेन इज वेड, इमिजिएटली यू शुड बी एबल टू आन्सर अरे हाफ मोल घेतलं. म्हणजेच तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की नंबरच्या भाषेमध्ये हा जो 1 मोलसाठीचा नंबर लिहिला आहे त्याचे अर्धे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. जसं 100 एखादी वस्तू घेऊ शकतो आपण, 100 बिस्किटची पुढे, तर 50 पण घेऊ शकतो ना, 200 पण घेऊ शकतो. मग 100ला जर 1 युनिट म्हणलं आपण, समजा एका बॉक्समध्ये 100 बसतात, 1 कार्टून, तर 200 म्हणजे 2 कार्टून, बॉक्स कार्टून म्हणजे बॉक्स, 50 म्हणजे हाफ कार्टून, तसं आहे ते. आता क्वांटिटी ऑफ मॅटर किलोग्राम ग्राम असताना हे मोलच्या फॉर्ममध्ये ज्याच्यामध्ये नंबर आणि वेटमध्ये रिलेशन सापडलं त्या मॉलिक्युल्सचं. याचं 40 ग्राम म्हणजे एवढे नंबर, याचा अर्थ 80 ग्राम म्हणजे याच्या दुप्पट नंबर. तसं 23 ग्राम ऑफ सोडियम म्हणजे दिस मच नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नाही का. 2.3 ग्राम ऑफ सोडियम जर वेट करून घेतलं तर डिवाइड बाय 10 म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 डिवाइड बाय 10 दॅट मच नंबर ऑफ सोडियम ॲटम्स. हे असं 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 करून बघायची सवय, मी तुम्हाला अंदाज दिला. पण हे वाय दिस न्यू युनिट मोल, त्याच्या आपण जरा विचार करूया. येस, ना आय हॅव रिटन ऑन बोर्ड व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. H2 + O2 गिव्स H2O वॉटर. ही रिॲक्शन लिहिली आणि आम्हाला हे तशी सोयीची रिॲक्शन आहे. बॅलन्स करताना फ्रॅक्शन फॉर्ममध्ये करता येतं, पण ते मोल कन्सेप्टमुळेच कळणार आहे, ते आपण टाळूया थोडं. बॅलन्सिंग नाव इन 1 molecule of water, 1 atom of oxygen and 2 atoms of hydrogen. But 1 molecule oxygen O2, 2O2, 3O2, 10O2, 100O2 molecules या O2च्या पटीत मिळणार आहे. त्यामुळं बॅलन्स करताना ॲट अ टाईम 1 O2 molecule विल बी अवेलेबल 10 टाइम्स, नाही का. म्हणून मग H2Oचे 2 molecules तयार होतील एका ऑक्सिजन मॉलिक्युलपासून. देअरफॉर मग H2Oचे 2 molecules, नाही का. कळलं का बॅलन्सिंग म्हणजे ॲटम्स ऑफ हायड्रोजन 4, याचा अर्थ 2 molecules. टोटल 2 molecules ऑफ H2O म्हणजे 4 ॲटम्स ऑफ हायड्रोजन. सिम्पल गोष्ट आहे, म्हणजे बॅलन्स इक्वेशन झालं, नाही का. बॅलन्स इक्वेशन ब्रॅकेट आता सुरुवात असल्यामुळे लिहिलं. हे गॅशियस आणि हे लिक्विड बारीक लिहिलं, ठीक आहे. फिजिकल स्टेट. आता हे बॅलन्स इक्वेशन आहे. ट्वाईस H2 molecules म्हणजे मॉलिक्युलच्या भाषेमध्ये 2 molecules ऑफ हायड्रोजन, 1 molecule ऑफ ऑक्सिजन कम्प्लिटली रिॲक्ट होणार, 2 molecules ऑफ वॉटर तयार होतात. कोणाचं ॲटम किंवा मॉलिक्यूल कमी किंवा जास्त नाही. कम्प्लीट रिॲक्शन, परफेक्ट बॅलन्स्ड इक्वेशन, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन, हे असं दिसतं. याचा अर्थ काय होतो? की अरे बाबा 20 molecules हायड्रोजनचे असतील, इट विल रिक्वायर 10 molecules ऑफ ऑक्सिजन अँड इट विल गिव्ह 20 molecules ऑफ H2O. लक्षात आलं कडे. मग कुठलाही आकडा घ्या ना, हे जर 100 घेतलं तर हे 50 लागणार कम्प्लीट रिॲक्शनला. 2 moleculesला 1 molecule लागतो.
म्हणजे मग काय होणार बरं, इथे 20 molecules 10 molecules. सो 100 molecules ऑफ H2 विल रिक्वायर एक्झॅक्टली 10 molecules ऑफ O2. मग आता अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या रिॲक्शन्स असतात. एक्झाम्पल फॉर सिम्प्लिसिटी असं कुठलं तरी आपण सोपं घेतो. वॉटर काय इंडस्ट्रीत बनवत नाही, पण याच्यावरून कल्पना करायची की इंडस्ट्रीमध्ये असे सो मेनी molecules वी मिक्स आणि अँड वी गेट सम प्रोडक्ट. तर तिकडं जे मिक्स करताना कुठला तरी जास्त मिक्स केला आणि महाग असतो, किंवा कुठला तरी कमी पडला त्यामुळे रिॲक्शन झाली नाही का. याचे 4 molecules टाकले तर याचे 2 लागतात, आणि मग याचे 4 आणि याच्या एकच molecule टाकला तर मग 2च रिॲक्ट होणार, 2 शिल्लक राहणार. विचार करा थोडं. मग हे ह्या सोप्या एक्झाम्पलवरून ते इमॅजिन करायचं असतं पुढचं, म्हणजे बॅलन्सिंग. मग नंबरच्या भाषेत 2 मोजून टाकले की 1 टाकायचं, 20 टाकले की 10 टाकायचं. ते कसं, इट इज नॉट पॉसिबल. म्हणून तर नंबर आणि वेटचं रिलेशन मगाशी जे 1 मोल त्याच्यावरून 2 मोल 10 मोल हाफ मोल करता येतं. हाऊ इट इज युजफुल बघा. मग जर 2 molecules ऑफ हायड्रोजन एक्झॅक्टली कम्प्लिटली रिॲक्ट विथ 1 molecule ऑफ ऑक्सिजन, म्हणजे 20 molecules ऑफ हायड्रोजन कम्प्लिटली रिॲक्ट विथ 10 molecules ऑफ ऑक्सिजन. याचा अर्थ अवॅगोद्रोच नंबर. आता अवॅगोद्रोच नंबर प्रत्येक वेळेला लिहित नाही मी, एन लिहिला की ओळखायचं. एन नंबर ऑफ molecules, किंवा 2 into n म्हणूया आपण, नाही का. 2 into n नंबर ऑफ molecules, काही घ्या. हे 2ला हा 1, हा रेशो राहणार, नाही का. हा 20 घेतला तर हा 10, हा 10 घेतला तर हा 5. मग हायड्रोजन नंबर ऑफ molecules अवॅगोद्रो नंबर n किंवा n a लिहितात, मी सांगितलं, म्हणजे 6.022 into 10⁻23. 2 into n नंबर ऑफ molecules ऑफ हायड्रोजन फॉर कम्प्लीट रिॲक्शन. एक पण हायड्रोजन शिल्लक नाही राहिला पाहिजे, आणि एक पण एक्स्ट्रा ऑक्सिजन नको, आणि कमी पण नको, असं कम्प्लीट रिॲक्शन. नंबर ऑफ ऑक्सिजन molecules रिक्वायर्ड विल बी n, आणि मग तिकडं नंबर ऑफ H2 molecules प्रोड्यूस विल बी 2 into n. आता हे तुम्हाला कळत असेल. पॉज करायचं, मागचं ऐकायचं, रफवर करायचं, पुन्हा बघायचं, पुढं जायचं. नाही तर व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर शंका विचारायची. पण कुणाचंही n नंबर ऑफ molecules म्हटले की तो जो कोण असेल, NaOH असू दे, ऑक्सिजन असू दे, हायड्रोजन असू दे, सोडियम असू दे, इफ इट इज वेट, द वेट विल बी इक्वल टू इट्स ॲटॉमिक मास इन ग्राम और इट्स मोलार मास इन ग्राम. त्याप्रमाणे n नंबर ऑफ ऑक्सिजन molecules म्हणजे वेटच्या भाषेमध्ये किती येणार, वेटच्या भाषेमध्ये किती, इन द टर्म्स ऑफ वेट किती येणार, मोलार मास त्याचा 32 ग्राम. 1 mole n number of molecules if weight equal to its molar mass in ग्राम, म्हणजे ऑक्सिजन n नंबर ऑफ molecules म्हणजे 32 ग्राम असणार. इट रिक्वायर्स 2 into n नंबर ऑफ हायड्रोजन molecules. पण n नंबर ऑफ हायड्रोजन molecules म्हणजे काय असणार, इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम, म्हणजे 2 ग्राम असतो तो, आणि त्याच्या दुप्पट नंबर लागलेला आहे, म्हणजे into 2. याचा अर्थ काय झाला बरं, याचा अर्थ असा झाला की 4 ग्राम ऑफ हायड्रोजन कम्प्लिटली रिॲक्ट विथ 32 ग्राम ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह. मग आता वॉटरचे पण मोलार मास काढू शकतो. इथं एक ॲटम आहे, 16 + 2 18, 2 into 18 दिस मच ग्राम ऑफ वॉटर. ठीक आहे, पहिला एवढ्या पुरतं बघा, ते बरोबरच आहे, बॅलन्स करा. म्हणजे एखादी रिॲक्शन म्हणून सोपी घेताना समजा की आम्हाला याची इंडस्ट्री काढायची आहे, वॉटरची काय नसते, तर नंबरच्या भाषेमध्ये मिक्स करायचं म्हणजे बॅलन्सी आणि बॅलन्सिंग त्या हिशोबाने बरोबर आहे. 2 molecules ऑफ हायड्रोजन रिक्वायर 1 molecule ऑफ ऑक्सिजन. इट इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल टू मिक्स. मग तो नंबरचा रेशो वेटच्या फॉर्ममध्ये आम्ही काढला, अवॅगोड्रोचा नंबर आणि वेट रिलेशन माहीत असल्यामुळं. 4 ग्राम ऑफ हायड्रोजन एक्झॅक्टली रिॲक्ट विथ 32 ग्राम ऑफ ऑक्सिजन. मग आता तो त्याच्या किती पण पट्टीमध्ये तुम्ही करा ना मिक्स, 4 ग्राम ऑफ हायड्रोजन एक्झॅक्टली रिॲक्ट विथ 32 ग्राम ऑफ ऑक्सिजन. याचा अर्थ 40 kg ऑफ हायड्रोजन घेतलंय, 320 kg ऑफ ऑक्सिजन, कम्प्लीट रिॲक्शन होणार, वॉटर तयार होणार, एक पण ऑक्सिजन किंवा हायड्रोजन एक्स्ट्रा असणार नाही, कोणी शिल्लक राहणार नाही, एक्झॅक्ट कम्प्लीट बॅलन्सिंग. कळलं का. असं मग वेगळ्या वेगळ्या रिॲक्शनचा विचार करा तुम्ही. आता तुमच्यासाठी होमवर्क, आणि सोपंच येतो मुद्दाम. H2 + O2 गिव्ज H2O, आणि मग नंबरच्या भाषेत बॅलन्स केलं, आणि मग अवॅगोद्रो नंबरच्या भाषेत तो बॅलन्स लिहिला, आणि मग वेटच्या भाषेत लिहिलं. NaOH + HCl, नाही का. NaOH न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, ॲसिड अँड बेस रिॲक्ट विथ इच अदर अँड फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. NaOH + HCl ॲक्वस सोल्युशनमध्ये ठेवू का. ओके, येस, NaCl + वॉटर
सोपी रिॲक्शन आहे. समजा ही अशा टाईपची रिॲक्शन म्हणून ही सोपी, ही काय ॲक्च्युली आपण करत नाही सर. ॲसिड अँड बेस रिॲक्ट विथ इच अदर अँड फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. 1 मॉलिक्यूलला 1 मॉलिक्यूल लागतो. त्याला मी सांगूनच सांगतो पटकन, तुम्ही घरी करा व्यवस्थित. आता n number of molecules will require n number of molecules for complete reaction, for complete neutralization. एक पण ॲसिडचं किंवा एक पण बेसचं मॉलिक्यूल शिल्लक नाही राहणार, सॉल्ट अँड वॉटर. बट n number of molecules म्हणजे अवागाद्रोस नंबर 6.022 × 10⁻23. याचा अर्थ 1 + 35.5 ॲटॉमिक मास म्हणजे HCl, म्हणजे HCl n number of molecules means equal to its molar mass in gram. 36.5 ग्राम. 36.5 काय ग्राम. And NaOH, कशीच काढलं होतं 40 ग्राम. It means that 40 gram of NaOH exactly react with 36.5 gram of HCl for complete reaction. याचा अर्थ दोघांची रिॲक्शन आणि कम्प्लीट न्यूट्रलायझेशन व्हायचं असेल तर मिलीग्राममध्ये, ग्राममध्ये, किलोग्राममध्ये तुम्हाला रेशो ठरला. 40 ग्रामला 36.5 ग्राम मीन्स 400 किलोग्राम ऑफ NaOH फॉर कम्प्लीट न्यूट्रलायझेशन विल रिक्वायर 365 किलोग्राम ऑफ HCl. दॅट्स ऑल. आता हे वेगळे वेगळे इतर रिॲक्शन्सला आपण लागू करू शकतो. सो दिस इज मीन्स वाय वी स्टडी मोल कन्सेप्ट अँड व्हॉट इज मोल कन्सेप्ट. तर मोल कन्सेप्ट म्हणजे नंबर पाठ असतो आणि तेवढं आपल्याला केलेलं असं, पण ते अशा पद्धतीने अप्लाय करता आलं पाहिजे आणि हे सोपंच आहे. आणि अशा सो मेनी इझी थिंग्स मिक्स आणि मग टॉपिक्स वाढत जातात. तिथल्या इझी थिंग्स अशा सगळ्या सोप्या महत्त्वाच्या गोष्टी मिक्स होऊन आणि मग त्याचे MCQs चांगले, मग नीटचे, MST CETचे, JEEचे क्वेश्चन्स येत असतात. अवघड असं काहीच नसतं. तर आजच्या सुरुवातीच्या लेक्चरला एवढीच कन्सेप्ट मुद्दा आम्ही घेतली आणि मी पुन्हा सांगतो की एक 8-10 दिवस आम्ही असं शूट करून आपल्या सोयीच्या ठिकाणी घरी वगैरे यूट्यूब चॅनलवरती अपलोड करून तुम्हाला ती आपला जो ग्रुप आहे व्हॉट्सॲपचा त्याच्यावर देतो. ते तुम्ही कुणालाही शेअर करा 10-1 दिवसामध्ये त्यानिमित्ताने. आणि नंतर मग वेबसाईट आपली लॉन्च होईल 10-1 दिवसात. त्यावेळेला अगदी लाईट्स आणि माईक म्हणजे आवाजाचं आणि जे काही चमकतं असं जे सगळं व्यवस्थित होणार आणि ते त्याच्या थ्रू असेच लेक्चर शिकवणार असंच, पण जे काही थोडा आवाजाचा किंवा लाईटचा मुद्दा असतो तो. आणि हे तुम्हाला पुन्हा पुन्हा बघता येतं याच्यामध्ये. पुन्हा पुन्हा बघता येतं. फक्त तिथं आणखी चांगलं येईल आणि कुणी किती बघितलं वगैरे आम्हाला कळेल, प्रेझेंटी ॲबसेंटी कळेल, टेस्ट वगैरे ते घेता येईल. आता तर सुरुवात आहे त्यामुळे लगेच घेता येत नाही. अशा प्रकारे तो फायदा होईल. आणि मग जेव्हा तुम्ही रेग्युलर जॉईन व्हाल आपलं जे काय बाहेरचं कोविडचं त्यावेळेला मग ते पुढं सुरू राहील आणि मागचं पण थोडक्यात गरज वाटली तर रिव्हिजन वगैरे घेता येईल. कोणी थोडं उशिरा जॉईन झालं तर हे मागचं जाऊन बघू शकतात. आणि ते वेबसाईट सुरू झाल्यानंतर मग काही कारणामुळे इथं नसलेले असतील किंवा काही कारणामुळं समजा बाहेरचा कोणतरी तुमचा ओळखीचा आहे तर त्यालासुद्धा हे रेग्युलर क्लास सुरू झाला तरी आम्ही हे वेबसाईटवरचं शूटिंग आणि अपलोड हे तुम्ही कोणी ॲबसेंट असाल किंवा तुम्हाला कळलेलं नसेल तर उपयोगाला येईल आणि बाहेरचे स्टुडंट्सना पण त्याच्यावरती डायरेक्ट जॉईन होता येतं. अशा प्रकारे आपण हे सुरू केलेलं आहे. तर त्याचे तुम्ही फायदा करून घ्या व्यवस्थित. काय तुमच्या मनात शंका असतील तर विचारा. म्हणजे सुरुवातीच्या एस्पेशली लेक्चरमध्ये शिकवता थोडंसं जनरल मी सांगत जाईल. बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे की एस्पेशली इंजिनिअरिंगचे ॲडमिशन्स आपले MST CETवरून होतात. वॉलचंद कॉलेज, COEP, गव्हर्मेंटचे आणि ॲटोनॉमसचे. आणि मेडिकलचे ते नीटमधून होतात. मध्येच कोणीतरी काहीतरी म्हणाले की आता JEEवरती होणार, अशा काहीतरी अफवा असतात. मी सकाळी पण एक व्हिडिओ जनरल टाकलेला आहे ॲक्च्युली. तर असं काही शंका असल्या तर त्यामध्ये सुरुवातीला असं घ्यायचं असतं लेक्चरमध्ये. नंतर एकदा गती आली की मग ते वेगळं सांगतो आम्ही, लेक्चरमध्ये घ्यायचं नाही असा तो मुद्दा असतो. येस. आणि काही सजेशन असतील तर सांगा. ओके. अभ्यास सुरू ठेवा. थँक्यू.